बिग बॉस मराठी 70 दिवसात संपवणार, अत्यंत चुकीचं आहे। म्हणजे एखाद्या हिंदी शो साठी, हिंदी शो लवकर येतोय म्हणून त्याच्यासाठी मराठी शो बंद करणार। कोणता? त्याची टीआरपी 4-4.5 ची चालली। आतापर्यंत बिग बॉसच्या शो मध्ये कधीच झाली नाहीये। मराठी शो मध्ये 4-4.5 ची टीआरपी कधीच मिळाली नाही आणि ती या शोला मिळाली आणि त्याच्यामध्ये पण हे बंद करणार, 70 दिवसातच करणार का? कारण हिंदी शो येतोय, हिंदी बिग बॉस येतोय म्हणून। अत्यंत चुकीचे, हे ऐकूनच अत्यंत राग आला होता की कारण मराठी शो बंद करण्यात येतोय। आता तर खरी मजा सुरू होती ना, शेवट आहे आता तर खरी मजा सुरू होतीये। पण काय होणार आहे, 6 ऑक्टोबरला हा शो बंद होणार आहे, म्हणजे फायनल होणार आहे आणि 5 ऑक्टोबरला हिंदी शो सुरू होतोय, बिग बॉस हिंदी। तो शो सुरू होणार आहे 5 ऑक्टोबरला आणि 6ला हा एंड होणार आहे। हे अत्यंत चुकीचं आहे यामुळे, आणि कारण तर क्रिकेटचं दिलेलं आहे। जे बिग बॉसचं काल अनाउन्समेंट झाली, काल परवामध्ये 70 दिवसाचा शो होणार आहे आणि त्याचं जे उदाहरण देण्यात आलं होतं की खूप चांगलं चालू आहे, असं चालू आहे, तसं चालू आहे, क्रिकेटचं उदाहरण देण्यात आलं होतं, ते एकदम चुकीचं उदाहरण आहे। कोणत्याच जनतेला आवडलेलं नाहीये। एकाही जनतेनं म्हणावं की हा हे ओरिजिनल रिझन होतं, हे अत्यंत चुकीचं झालेलं आहे। हे मराठी शो फक्त 70 दिवसात कारण दिलेलं हिंदीचं, खरं पाहिलं तर हे कोणत्याच जनतेला आवडलेलं नाहीये। गोष्ट कधी असते की ठीक आहे बाबा, शो चालतच नाहीये, टीआरपी पण एकदम पडलेली आहे, कोणीच बघत नाहीये, तेव्हा ठीक आहे, तेव्हा 70 काय तुम्ही 50 दिवसात शो बंद करा, काही घेणं देणं नव्हतं त्या गोष्टीला। पण टीआरपी चांगली 4-4.5 ची मिळते, भाऊचं धक्काला 4.5 ची आहे आणि जर असं रेग्युलर पाहिला आपण तर 4 ची टीआरपी चालू आहे, म्हणजे अत्यंत एक नंबरचा शो चालू आहे आणि बंद करणार कारण दिलेलं आहे क्रिकेटचं, ओरिजिनल होतं वेगळं। चुकीची पद्धत चालू आहे हे अत्यंत चुकीचं, कारण 1-2 आठवडे राहिले, फक्त 10-12 दिवसच राहिलेले, म्हणजे जी मजा आली होती आता शेवटी ती सगळी बंद होणार आहे आता। खरं पाहिलं तर हे सगळं पैशाचा खेळ आहे। जर आपण पाहिलं खरं कारण पाहिलं तर पैशाचा खेळ आहे, कारण सगळ्यात जास्त पैसे गुंतलेले ते हिंदी शोमध्ये। त्यामुळे काय की मराठी शोचं भावना वगैरे जनतेची ती बाजूला सारून हे सगळं बिग बॉस हिंदी त्याची टीआरपी वाढवावी म्हणून ही गोष्ट चालू आहे, बाकी काही नाही आहे। पण एक बिग बॉसचा फॅन म्हणजे एकदम व्यवस्थितपणे सगळा शो बघून एकदम असं वाटत होतं की 100 दिवसाचा शो होणार आहे, शेवटी काय होणार आहे, कोण बाहेर जाणार आहे। आता मागच्यामध्ये अरबाज गेलेला होता, आता पुढे जान्हवी जाणार आहे की निक्की जाणार आहे की कोणी अजून वर्षाताई जाणार आहे, पुढे कोणकोणते टास्क होणार आहे, हे सगळं पाहण्याची मजा येणार होती शेवटी। सगळं आता मूड खराब करून टाकला यांनी। आता मात्र याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही, म्हणजे शो परत 100 दिवसाचा 80 दिवसाचा असं काही प्रकार घडणार नाहीये, कारण आता निर्णय झालेलाच आहे, शो 70 दिवसाचाच राहणार आहे। 1-2 जण परत बाहेर काढतील आता हे याच्यामध्ये आणि एक विनर करून शो बंद करणार। हिंदी येणार आहे ना, हिंदीचे काही वावडं नाही आहे आमचं, पण मराठी शो फक्त तुम्ही ह्या कारणामुळे बंद करताय याची चिड येते। आता सध्याची परिस्थिती पाहिली, समजा ठीक आहे, सगळा राग बाजूला सारून आता समजा 14 दिवसाची मजा घ्यायची असेल तर सगळं बाजूला पाहिलं तर आता सध्या 8 जण आहेत। म्हणजे जर पाहिलं आपण तर डीपी दादा आहे, वर्षाताई, अभिजित दादा, अंकिता, पॅडी दादा, निक्की, जान्हवी, सूरज, हे 8 जण बाकी आता याच्यामधून बघावं लागेल की या 2 आठवड्यात म्हणजे 10-12 दिवसांमध्येच खरं पाहिलं तर काय मजा येणार, कोण बाहेर जाणार आणि त्यानंतर ही ट्रॉफी कोण उचलणार हे पाहण्यात अत्यंत मजा येणार आहे। कारण जास्त दिवस राहिलेले नाही, आता 1-2 खेळ होतील मला असं वाटतं। भाऊचा धक्का या शनिवार रविवार तर होणारच 100%, कारण असं वाटतंय मला। तर तुम्हाला काय वाटतं की हा जो निर्णय घेतलेला आहे 70 दिवसात शो बंद करण्याचा, तो योग्य आहे? हिंदी शो येतोय म्हणून ना, परत एकदा हिंदी शो येतोय म्हणून हा बंद करण्यात आलेला आहे। एक कारण माझ्या मते तरी, आणि जनतेची ती सगळी भावना आहे त्याच्या मते की हा जो निर्णय घेतलेला हा योग्य आहे का, आणि पुढे ही ट्रॉफी कोण उचलणार? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, नेहमीप्रमाणे शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।